नमस्कार, मी कोमल. माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचे मनापासून स्वागत. आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज सगळं माझं काम वगैरे उरकलेलं आहे. छोटी मोठी कामं राहिली ती मी आता करून घेणार आहे. आज खास म्हणजे आम्हाला एका बर्थडे पार्टीसाठी जायचं आहे आणि त्याच्या आधी आम्हाला गिफ्टही घ्यायला जायचं आहे. तर मी आजचं माझं जे रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तांब्याची भांडी वापरायला सगळ्यांना आवडतात, पण ते सगळ्यात मोठं टास्क काय असतं माहिती का, ते घासायचं. मला इतकं जीवावरती येतं हा अंडा घासायचा. मी काय करते ना, मग त्याला थोडंसं ती पावडर आहे ती लावून ठेवते, ओलसर करून थोडंसं घासून ठेवते, 5 मिनिट तसंच ठेवते आणि नंतर धुवून टाकते. म्हणजे माझं जास्त मेहनतही नाही घ्यावी लागत आणि भांडाही स्वच्छ होतं. आमच्याकडे पाणी पिण्यासाठी आम्ही तांब्याचाच हांडा वापरतो. त्याच्यामध्ये मी काय करते ना, एक चुंबक माहिती तुम्हाला, त्या चुंबकचा छोटासा तुकडा याच्यामध्ये टाकून ठेवतो आम्ही. आणि पहिल्यांदा स्टीलच्या हांड्यात आम्ही पाणी साठवतो, त्याच्यामध्ये तुरटी फिरवून ठेवतो, घाण आहे ती खाली फेकून देतो आणि वरचं पाणी याच्यातून साठवून ठेवतो. तर तुम्ही करून पहा, चांगलं आहे शरीरासाठी आपल्या. तुझी ती पॅन्ट बघ किती खाली चालली आहे. आणि तू देव बाप्पाला का त्रास देतो रे माझ्या, का त्यांना काढतो? आणि जर ते पडले तर काय करायचं मग? तू घाण काय केलं इथं सगळं? ओ बाप्पा, देव बाप्पा, तुझी केस कापायची का? टकलू करूयात तुला. पाय पड बाप्पाच्या, सुखी ठेव म्हणा मला आणि थोडीशी बुद्धी दे. सिग्नल लागलाय नाही का आता? संध्याकाळी मस्त तयार होऊन आम्ही एका बर्थडे पार्टीसाठी गेलो होतो. आणि हो, हा ड्रेस मी मंत्रावरतून घेतलेला होता. तुम्हाला जर आवडला असेल तर मी लिंक देऊ शकतो तुम्हाला, जर हवी असेल तर. कुठेही आम्हाला बाहेर जायचं असेल तर ध्रुवला गाडीत पुढेच बसायचं असतं आणि त्याला खूप मजा येते पुढे बसून बघायला. तिथे गेल्यावरती सगळे भेटले, सगळ्यांशी छान गप्पा मारल्या. त्यानंतर आम्ही बर्थडेचं सेलिब्रेशन केलं, केक कटिंग केलं आणि जेवण केलं. आणि ध्रुव पण असं दुसऱ्यांच्या इथे गेलं तर त्याला खूप मजा येते, सारखा इकडे तिकडे पळत असतो. ध्रुव इकडे, ध्रुव ध्रुवची तर स्टाईलच सांगतो का सगळ्यांना? हा, हे ध्रुव नाव सांग ना, तुझं नाव काय आहे? तुम बोल तो दो तिशा बर्थडे बस बोलले, तुला उभं राहायला नाही बोलले. थोडी देर के लिए चाकू तिशा पडशील. सो रोजचं वापरात येणारं आपलं दळण असतं, म्हणजे ते ज्वारीचं असेल, बाजरीचं असेल किंवा गव्हाचं दळणही असेल. बऱ्याच घरांमध्ये असं असतं की फक्त बाजरी खाल्ली जाते, ज्वारी नाचणी आवडत नाही कोणाला. म्हणून माझ्या घरामध्ये त्या दळण जे आहे त्याला हेल्दी बनवण्यासाठी मी काय फॉलो करते हे तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे. सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकता, हे माझं ज्वारीचं, बाजरीचं आणि नाचणीचं मिक्स दळण आहे. 1 प्रमाणामध्ये बाजरी टाकते मी त्याच्यात आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणात ज्वारी आणि नाचणी मिक्स करते. त्याचबरोबर जेव्हा मी गव्हाचं दळण करते त्याच्यामध्ये मी हे सोयाबीन टाकते. हे कच्चे सोयाबीन आहेत. साधारणतः मी 3-4 किलो गव्हामध्ये 1 किलो सोयाबीन टाकले तरी चालतं. आणि काय होतं, चपाती एकदम सॉफ्ट होते आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे खूप जास्त प्रोटीन असतं सोयाबीनमध्ये. ते खाल्लेलं कधीही चांगलं असतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, चांगली लागतात. आणि चपात्याला काही वेगळी अशी टेस्ट वगैरे येत नाही. चपात्याही छान लागतात, मऊ राहतात दिवसभर. म्हणजे खास करून त्या टिफिनला वगैरे जर नेत असाल तर ते एकदम दिवसभर सॉफ्ट राहतात चपात्या. आज नाश्त्यामध्ये सिंपलचं आमलेट आणि एक ड्रॅगन फ्रूट होतं घरामध्ये, ते कापलं होतं. आणि ध्रुवला ड्रॅगन फ्रूट खूप आवडतं, स्पेशली जेव्हा ते खाल्ल्यावर. बघू दे मला तुझी टंग. ध्रुव, टंग दाखव.
तिथं खाऊन टाकशील पटपट. आज मी माझ्या 2 वर्षाच्या बाळाचं ब्रेस्ट फिडिंग कसं स्मूथली बंद केलं हेच तुमच्याशी आज शेअर करणार आहे. तर सगळ्यात आधी त्याचं ब्रेस्ट फिडिंग बंद करताना मी दिवसाचं ब्रेस्ट फिडिंग बंद केलेलं आहे. दिवसा जे काही फीड्स तो घेत होता ते सगळ्यात आधी बंद केलं. त्यानंतर रात्रीचं फिडिंग बंद करणे हा खूप मोठा टास्क होता माझ्यासाठी. झोपताना किती त्याला खायला घातलं तरी त्याला फिडिंग लागायचं म्हणजे लागायचंच. तर मी काय केलं ना, मी स्टार्टिंगला मी त्याला लवकर नाही झोपवायचं, म्हणजे त्याला अगदी डोळ्यावरती झोप आली की तेव्हाच आम्ही त्याला झोपवायचं. आणि तेव्हा झोपताना मी त्याच्यासमोर जायची नाही, त्याच्या बाबांनाच त्याला झोपवायला लावायचे. तर मग तो न फिडिंग करता झोपायचा. त्यानंतर रात्री जर तो मध्ये उठला तर त्याला मी पाणी किंवा काही स्नॅक असेल, जर मखाना असतील किंवा आपले मुरमुरे वगैरे असतात किंवा फार फार तर केळ असेल तर केळ ते देऊन आम्ही त्याला उठला तर ते ऑफर करायचं आणि परत तसंच मांडीवरती थोपटून झोपवायचं. त्यानंतर काय केलं की मी थोडं ते बंद झाल्यानंतर त्याला पूर्ण वेगळं झोपायला स्टार्ट केलं. म्हणजे तो आणि त्याचे बाबा एका खोलीमध्ये, मी एका खोलीमध्ये असं झोपायला स्टार्ट केलं. याने काय झालं की तो फिडिंग करायचं पूर्ण विसरून गेला आणि त्याच्याशिवाय तो झोपायलाही लागला. तर हे सगळं करण्यामध्ये माझा 1 ते 1.5 महिना गेलेला आहे. मी अचानक असं काहीही केलेलं नाही. तुम्हालाही जर ब्रेस्ट फिडिंग बंद करायचं असेल तर हळूहळूच कराल. तर आता बऱ्याचदा काय होतं की डॉक्टरकडे जर सल्ला घेतला तर डॉक्टरकडे एक औषध भेटतं. मीही ते यूज केलं होतं. स्टार्टिंगला मी जेव्हा यूज केलं 2 दिवस ड्रूने तर फिडिंग घेतलंच नाही, कारण की ते खूप कडू औषध होतं. तर मग त्याला काय झालं की माझी जी चेस्ट आहे ती एकदम कडक होऊन गेली, अशा गाठीसारख्या तयार झाल्या होत्या त्याच्या. आणि ते मला मालिश वगैरे करून काढावं लागलं, पण तेही मला जमेना, त्याने खूप जास्त पेन व्हायचं मला. तर मग मी काय केलं, ते बंद केलं आणि त्याचं फिडिंग हळूहळू केलं. हळूहळू केल्याने त्याची चिडचिड झाली नाही आणि माझ्याही शरीराला थोडासा सेटल व्हायला टाईम भेटला. कारण की जेवढं आपण कमी फीड करू तेवढा आपला दुधाचा जे हे आहे, दूध जे येतं तेही कमी कमी यायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्या छातीलाही काही त्रास होत नाही. आणि मोस्टली तुम्ही पाहत असाल तर ब्रेस्ट फिडिंग बंद केल्यानंतर बऱ्याच बायकांना छातीमध्ये गाठी येतात. हे कॉमन एक कारण असतं आणि त्याने खूप जास्त पेन होतं, कधी कधी त्या काढाव्याही लागतात. तर जेव्हा तुम्ही हळूहळू फिडिंग बंद करताय तेव्हा असा काही त्रास होत नाही. फिडिंग बंद केल्यानंतर ध्रुवमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस आलेत. म्हणजे तो बाकी सगळं वरचं व्यवस्थित खायला लागला. आणि विशेष म्हणजे सगळ्यात मोठा बदल जो झाला, तो वारंवार 4 ते 5 वेळा रात्रीचा फिडिंगसाठी उठायचा. ते बंद झाले. त्याने त्याचीही झोप होती आणि माझीही झोप होती आहे. तर तुम्ही जर फिडिंग बंद करायचा विचार करत असाल तर नक्की असंच ट्राय कराल. त्याने तुम्हाला वेळ जाईल पण त्रास कमी होईल. तर एकदा ट्राय करून पहा. आता सध्या ना कोथिंबीर स्वस्त झाली, त्यामुळं जे काही प्रकार आहेत कोथिंबीरीचे ते सगळे करून पाहते. सध्या तर आज तर मी कोथिंबीरीचे थालीपीठ केले होते. त्याच्यामध्ये एक बीटही किसून टाकलं होतं. कच्चं तर तसं खाणं होत नाही, पण जर असं टाकलं तर खाणंही होतं आणि ते चवदारही लागतं. तर तुम्ही नक्की असे थालीपीठ करून पाहाल. संध्याकाळी थोडंसं काम होतं, त्यासाठी बाहेर गेलो होतो. घरी आल्यानंतर आज वेळ होता, बऱ्याच दिवसापासून ध्रुवचे लाडू संपले होते. मी म्हटलं आज त्याला लाडू बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे सगळे ड्रायफ्रूट्स घेतले होते, त्यांना छान तुपामध्ये भाजून घेतलं होतं. त्याच्यामध्ये ॲडिशनलमध्ये मी जवस आणि सफेद तीळ ॲड करते आणि त्यानंतर पंकिन सीड असतील, सूर्यफुलाचे बिया असतील तर तेही टाकते. त्याचबरोबर गोडेसाठी मी खजूर घेतलेले होते आणि त्याच्यामध्ये मखाना मी ॲड करते. छान सगळं तुपामध्ये भाजून घेतलं. त्यानंतर ते मिक्सरला बारीक करून त्याच्या मस्त पौष्टिक असे लाडू बनवले. बाहेरचं बिस्किट चॉकलेट्स देण्यापेक्षा हे लाडू रोज एक मुलांना दिलेलं. सो आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.